ब्रह्मांड नायक भगवान एकलव्य आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राया ठाकर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा क्रांतिकारक नाग्या कातकरी यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी युवा महोत्सव 2025 चे आयोजन नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह बाबानगर मुंबई नाका या ठिकाणी करण्यात आले। या आदिवासी युवा महोत्सव 2025 चे आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ तर व्याख्याते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मणिपूर राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष PGK गुईटे हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी आदिवासी युवक व युवतींनी आदिवासी सॉंगवर नृत्य सादर करून आलेल्या मान्यवर तसेच प्रेक्षकांचे मने जिंकली। यावेळी अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, व्याख्याते PGK गुईटे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, गणेश गवडी, विनोद मसराम, बाळासाहेब पवार तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा महोत्सवासाठी ज्यांनी अत्यंत परिश्रम केले ते सर्व संयोजक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या युवा महोत्सवात भाग घेतला असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचं आभारही मानतो। आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेब पवार असतील, ठाकरे साहेब असतील, पेराणिक साहेब असतील, लेंबेसर असतील, सर्व मान्यवर, गणेश भाऊ असतील, मी सुरुवातीलाच आपली माफी मागतो, दिलीप व्यक्त करतो का मी येतानाच खूप उशीर केला, त्यामुळे तुम्हाला सर्वांना अगदी तिष्ठत राहावं लागलं। आपण बघतोय तर आदिवासी समाजाची कला लोप पावत चालली होती। तुमच्या माध्यमातून मंत्रालयात ही कला जिवंत ठेवण्यात आली। तीच कला जिवंत ठेवण्यासाठी आज आपल्या आदिवासी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या कलेच्या माध्यमातून आपली संस्कृती जिवंत राहणार, परंपरा जिवंत राहणार, कारण आपलं आदिवासीचं आरक्षण या संस्कृतीमुळे टिकलेलं आहे आणि आदिवासीची खरी ओळख ही आपली आदिवासी खरी संस्कृती, ही तुमची कला आहे। त्यामुळे कला जिवंत राहावी तरच आदिवासी समाजाची ओळख निर्माण राहील आणि आदिवासी समाजाची ओळख जिवंत राहील तरच आपल्याला इनोसारख्या ठिकाणी असे अहवाल सादर केले जातात। नाशिक टुडे न्यूज नाशिक।